स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत अमृतसरमध्ये. अमृतसरमध्ये सर्वात पहिले आपण फिरणार आहोत ते म्हणजे गोल्डन टेम्पल, त्यानंतर जालियनवाला बाग आणि मग अटारी वाघा बॉर्डर. तर कुठेच जाऊ नका, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण हे 3 प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. पंजाबमधील अमृतसर आणि तिथे असणारे हे स्वर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल जगभरात प्रसिद्ध आहे. इथे येण्यासाठी आपण बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय बस आणि आपल्या प्रायव्हेट व्हेकलनेसुद्धा येऊ शकतात. गोल्डन टेम्पल हे अमृतसर रेल्वे स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच इथून अमृतसर एअरपोर्ट 13 किलोमीटर लांब आहे आणि जवळची बस स्टँड 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. जसं आपण गोल्डन टेम्पलच्या जवळ पोचतो तेव्हा समोर दिसते ती ही स्ट्रीट. अतिशय सुंदर असे स्ट्रीट आपल्याला इकडे बघायला भेटू शकते. आजूबाजूला शॉपिंग सेंटर्स आहेत, खाण्यापिण्यासाठी दुकानं आहेत आणि समोर आपल्याला दिसतोय तो म्हणजे स्वर्ण मंदिर गोल्डन टेम्पल. जसं आपण गोल्डन टेम्पलच्या जवळ पोचतो तसा आपल्याला हा जो परिसर आहे तो दिसतो. एक वेगळा आर्किटेक्चर आणि त्याच्यावर सर्व बाजूला हा व्हाईट कलर जो डोळ्यांना आणि मनाला एक सुखद अनुभव देतो. आपल्याला सर्वीकडे संगमनेरी दगडाचा बनलेला हा परिसर दिसेल. खरंच खूपच सुंदर असं हे स्वर्ण मंदिर बाहेरून सुद्धा दिसते आणि बाजूलाच एक प्राचीन शनिदेवाचे मंदिरसुद्धा आहे. याची स्थापना 1761 साली झाली. 16व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थळ राहिलेले आहे. सुंदर असा हा परिसर, मध्येच हा फाउंटन याला दिसतोय. ह्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी भाविक विश्रामसुद्धा करतात. येथेच कुठल्याच प्रकारची रोकटोक केली जात नाही. हा सुंदर असा हा परिसर आहे गोल्डन टेम्पलच्या बाहेर. इथे आपल्याला लॉक रूम, चप्पल स्टँड आपल्याला भेटतील, जिथे आपण चप्पल वगैरे सर्व ठेवून गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये जायचं. ह्या गेटमधून आतमध्ये आल्यावर आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम येते ते म्हणजे हे गोल्डन टेम्पल. चारी बाजूने पाणी, हे अमृत सरोवर आणि त्याच्या मधोमध असणारे हे स्वर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल. गोल्डन टेम्पल हे हरमंदिर साहिब दरबार म्हणून सुद्धा ओळखले जाते. ह्या मंदिराच्या चारी बाजूने पाणी आहे आणि त्याला अमृत असं म्हणतात. म्हणूनच याला अमृत सरोवर असे नाव देण्यात आले आहे. मंदिराला चारी बाजूने दरवाजे आहेत. मंदिरात कोणीही जाऊ शकते. फक्त प्रवेश करतावेळी त्याने डोक्यावर रुमाल बांधावा. मंदिराचे कोरीवकाम हे 19व्या शतकाच्या सुरुवातीस झाले. पंजाबचे महाराज रणजित सिंह यांनी या मंदिरावर सोन्याचा मुलामा चढविला. रात्रीच्या वेळेस बाहेरून वाहतून स्वर्णिम अशी लाइटिंग ह्या मंदिरावर बघितली जाते. म्हणून ह्याला गोल्डन टेम्पल स्वर्ण मंदिर असे ओळखले जाते. रात्रीच्या वेळी स्वर्ण मंदिर आणि स्वर्ण मंदिरच्या आजूबाजूला सुद्धा लाइटिंग्स आहेत आणि त्याच्यामुळे हा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि मनाला वेगळा अनुभव देणारा आहे. एक वेगळंच प्रकाराचं लाइटिंग्स वगैरे येथे केलेले आहेत आणि तुम्हाला रात्रीच्या वेळेस इथे फिरायला खूप बरं वाटेल.
म्हणून जर तुम्ही गोल्डन टेम्पलला याल तर रात्रीचा हा परिसर नक्की फिरावा. गोल्डन टेम्पलला सुद्धा रात्रीच्या वेळेस जर तुम्ही जातील तर तो बेस्ट व्ह्यू असणार आहे. गोल्डन टेम्पलच्या बाजूला लागून आहे तो म्हणजे जालियनवाला बाग. 13 एप्रिल 1919 पोलिसांनी भरलेल्या सभेत निरशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला व शेकडोंना ठार मारले. ह्या घटनेला 100हून जास्ती वर्ष झाली आहेत, तरीसुद्धा तेव्हाचे जे अवशेष आहेत, तेव्हाचे जे गोळीबारचे जे निशाण आहेत ते अजूनही तसेच ठेवण्यात आलेले आहेत. आणि भारतीय इतिहासामध्ये हा जो दिवस होता कसा घडला त्यासाठी हे जे सर्व प्रयत्न केलेले आहेत आणि ते पूर्णपणे इथे थिएटर्समध्ये वगैरे सर्व इतिहास जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. तर तुम्ही इथे येतील तर तुम्हाला हे सर्व बघायला भेटेल. कि अकेली व्यक्ति उन्हें गोश में पूरा जनरल जनरल डायर के हुक्म अनुसार अंग्रेज सिपाहियों ने गोल्डन आर्ट को निकलता. आज भी उन्हें जिससे चारों ओर दौलत कानून बनाने के लिए प्रदर्शन और तेज हो गए और ये तो अंग्रेज कतई बर्दाश्त नहीं कर सकते थे, क्योंकि उनका भारत में अस्तित्व ही फूट डालो और राज करो के सिद्धांत पर टिका हुआ था. लोगों ने विरोध किया और नेताओं की रिहाई की मांग लेकर डिप्टी कमिश्नर माइल्स अर्विन के आवास की ओर चल पड़े. इस शांतिपूर्ण जुलूस पर गोलियां तर अशा प्रकारे आपल्याला ही इतिहासाची जी घडलेल्या इतिहासाची जी माहिती आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि इथूनच थोडं बाहेर आपला गार्डन आहे, त्या गार्डन्सवर प्रत्येक स्पॉटवर तिकडे घडलेला इतिहास अजूनही तसा दर्शवण्यात आलेला आहे. आपण इथे सुद्धा फिरू शकतो. आणि हा जो जालियनवाला बाग हा जो इतिहास आहे तो आपल्या नजरेसमोर फिरताना सुद्धा येणार आहे.
या ठिकाणी एक वेगवेगळे पद्धतीने इतिहास दर्शवण्यात आलेला आहे. आणि हे जे ठिकाण आहे बघा, ह्या साईडला इथे गोळीबार झाला होता नागरिकांवर आणि ते जे गोळींचे बुलेट्सचे जे निशाण आहेत ते आजही तसे तिथे ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्या प्राचीन जे भिंती आहेत ते त्याच प्रकारे तिकडे ठेवण्यात आलेले आहेत. आणि तर 2 स्पॉट फिरून झाल्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे अटारी वाघा बॉर्डरला. अटारी वाघा बॉर्डर इथे रोज संध्याकाळी परेड होत असते. संध्याकाळच्या सुमारास ही परेड एक देखणीय आहे. इथे सैनिकांची परेड, त्यानंतर देशभक्तीवर गाणी आणि तिकडे जाऊन आपल्याला भेटणारा एक आनंद वेगळाच असतो आणि एक उत्साह असतो. इंडिया पाकिस्तानच्या विरुद्ध हे जी परेड चालते ते बघण्याचा. आणि खूपच सुंदर अशी परेड चालते या संध्याकाळच्या वेळेला. तर तुम्हीसुद्धा ही परेड बघायला अटारी वाघा बॉर्डरला नक्की जा. हिवाळ्यामध्ये संध्याकाळी 4:15 वाजता ही परेड सुरू होते. तसंच उन्हाळ्यामध्ये 4:15 वाजता ही परेड सुरू होते. आणि इथे जायला खूप जास्ती गर्दी असते. तर लवकरात लवकर जाऊन आपण पुढची शीट भेटेल जिथून आपल्याला एक वेगळा नजारा बघायला भेटेल. तर लवकरच जा. तर त्यासाठी 3 वाजताच हे गेट ओपन होतात आणि हे परेड बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. एक वेगळा उत्साह असतो आणि वेगळी मजा असते. तुम्हाला नक्की मजा येईल इथे गेल्यावर. तर सध्या मी हा व्हिडिओमध्येच हा वाघा बॉर्डरचा व्हिडिओ ॲड केलेला आहे. पण ह्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी चॅनलवर नक्की टाकणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. तर आता वेळ झाली आहे व्हिडिओला साइंड आउट करण्याची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.